गिट्टी खदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक घर फोड़ी की घटना का खुलासा हुआ है। घर में ताला लगाकर गए पीड़ित के घर में अज्ञात चोरों ने प्रवेश कर लकड़ी के दरवाजे को तोड़कर चोरी की। इस चोरी में सोने चांदी के गहने और नकद पैसे चुराए गए, जिनकी कुल कीमत लगभग 78,800 रुपए बताई जा रही है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने एक वेदी संघर्षग्रस्त बालक को हिरासत में लिया और उसकी बयानबाजी पर आरोपी को प्रोडक्शन वारंट पर पुलिस थाने लाया। आरोपी ने अपराध को कबूल किया। आरोपी से चोरी की गई सोने चांदी के गहने 45,700 रुपए मूल्य के जब्त किए गए। यामध्ये एक आमच्याकडे एक घरफोडी दाखल होती। घरफोडी 21/12/2024 ला दाखल होती भिवसन खोरीमध्ये आणि त्या घरफोडीमध्ये सोनं आणि चांदीचे काही दागिने गेल्याची रिपोर्ट आमच्याकडे दर्ज झालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही अगोदर एका गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता आणि त्या आरोपीच्या जी माहिती सांगितली त्या आरोपीने, त्या अनुषंगाने आमच्याकडे जेलमध्ये असलेला जो आरोपी आहे हर्ष उर्फ उक्या मुकेश उके याने ती घरफोडी केल्याचे आमच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले होते। तसे आम्हाला टेक्निकल एव्हिडन्स तसेच काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्हाला माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्याला काल प्रोडक्शन वॉरंटवर आणलेला आहे। प्रोडक्शन वॉरंटवर आणून त्याच्यावर आम्ही विचारपूस केली असता त्याने जो माल गेलेला होता, जो चोरीस माल गेला होता तो काढून दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सर्व माल हा रिकव्हर केलेला आहे। त्यामध्ये नाबालिगचा सहभाग जो होता त्याचा पण सहभाग जो आहे तो व्हेरीफाय करायचं काम चालू आहे। ठीक आहे, नाबालिक असल्यामुळे जे कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत त्यानुसार आम्हाला त्यावर वर्कआउट करून जे कायदेशीर कारवाई करीत आहोत त्याच्यावर। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।